आज वामन जयंती. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन द्वादशी किंवा वामन जयंती म्हणतात. श्रीमद भागवतानुसार या तिथीला श्रवण नक्षत्रामध्ये अभिजात मुहूर्तावर भगवान वामन प्रकट झाले होते. वामन अवताराची कथा आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो. त्यानुसार महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्री विष्णू बालकृपात जन्माला आले. हेच ते वामन. बळीच्या सुरू असलेल्या यज्ञामध्ये जाऊन वामन अवतारातील विष्णू हे बळीकडे भिक्षा मागतात. भिक्षेमध्ये 3 पावलं भूमी मागतात. शुक्राचार्य बळीला नकार देण्यास सुचवतात, परंतु बळी मात्र 3 पावलं जमीन देण्याचं वचन देतो. वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी, तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारतात. तेव्हा सत्यवचनी राजा बळी स्वतःच्या डोक्यावर तिसरं पाऊल ठेवावं अशी विनंती करतो.